कालच्या लेक्चरची रिव्हिजन करूया पहिल्यांदा, आणि कालच्या लेक्चरची रिव्हिजन करून झाल्यानंतर आजच्या पुढच्या मुद्द्याकडे वळूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, आणि अल्कोहोल क्लासिफाय केले होते डिपेंडिंग ऑन OH ग्रुप्स प्रेझेंट इन अल्कोहोल मॉलिक्यूल. जर का अल्कोहोल मॉलिक्यूल मध्ये एक OH ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला म्हटलं होतं मोनोहायड्रिक अल्कोहोल. जर का 2 OH असतील तर त्याला डायहायड्रिक अल्कोहोल म्हटलं होतं. जर का 3 OH असतील तर त्या अल्कोहोलच्या मॉलिक्यूलला ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं मॉलिक्यूल म्हटलं होतं. तर 3पेक्षा जास्त OH जर का एखाद्या मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये दिसत असतील तर त्याला आपण पॉलीहायड्रिक अल्कोहोल म्हटलं होतं. नंतर मी डिक्लेअर केलं होतं की आपल्याला या लेसनमध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल वरती जास्त अभ्यास करायचा आहे, आणि म्हणून आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलच्या क्लासिफिकेशन कडे वळलो होतो. पण त्याच्याही अगोदर डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल आणि पॉलीहायड्रिक अल्कोहोलचे जे नेम्स होते याच्यावर सुद्धा चर्चा केली होती. तिथे क्लिअर कट तुम्हाला मी मेन्शन केलं होतं की डाय आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोलचे जे IUPAC नेम होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अल्केन मध्ये जे आपण मोनोहायड्रिकच्या अल्कोहोलला जेव्हा आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये ई ला रिप्लेस करतो त्या पद्धतीची ई ची रिप्लेसमेंट आपण डायहायड्रिक आणि ट्रायहायड्रिकचं नॉमेनक्लेचर करताना देणार नाही, तर अल्केनचं नाव ऍज इट इज लिहिलं जाईल विथ ई. ओके, ही चर्चा झाल्यानंतर आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलच्या क्लासिफिकेशन कडे वळलो होतो, आणि त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार बघत होतो की मोनोहायड्रिक अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. ओके, म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल असे कन्सिडर केले होते आपण ज्याच्यामध्ये OH जो आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे. त्याचा पहिला प्रकार बघितला होता प्रायमरी मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्याच्यामध्ये OH इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू ओनली 1 कार्बन ॲटम. दुसरा प्रकार बघितला होता सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्याच्यामध्ये बघितलं होतं OH इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 2 अदर कार्बन ॲटम. आणि शेवटचा प्रकार बघितला होता टर्शरी अल्कोहोल, ज्याच्यामध्ये चेकआउट केलं होतं OH इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स. अजून एक ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे. काय ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट? आपला OH ज्या कार्बनला अटॅच आहे ते सर्वच्या सर्व कार्बन, म्हणजे ते प्रायमरीच्या केसमध्ये असो, सेकंडरीच्या केसमध्ये असो किंवा टर्शरीच्या केसमध्ये असो, OH जर का प्रायमरी मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर तो प्रायमरी कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे का नाहीये? आहे. का आहे? कारण त्यांनी सर्वच्या सर्व सिंगल बॉन्ड तयार केलेत. OH सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये सेकंडरी कार्बनला अटॅच आहे का नाहीये? आहे. पण तो पण sp3 हायब्रिडाइज आहे का नाहीये? आहे. का? कारण त्यांनी सर्वच्या सर्व बॉन्ड सिंगल बॉन्ड जनरेट केले. सिमिलरली आपल्या टर्शरी अल्कोहोल मध्ये सुद्धा अशीच गोष्ट ऑब्झर्व होती. पण अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपला जो OH ज्या आपल्या कार्बनला अटॅच आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम मध्ये, एक लक्षात घ्या, या सर्वच्या सर्व स्ट्रक्चरमध्ये OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन ज्या कार्बनला अटॅच आहे तो सुद्धा काय sp2 हायब्रिडाइज्ड आहे का sp3 हायब्रिडाइज्ड आहे? sp2 का sp3? एकदा बघा, नीट बघा. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3 आहे का नाहीये? OH sp3 ला अटॅच आहे. OH sp3 कार्बनला अटॅच आहे, पण तो जो sp3 कार्बन आहे ज्याला OH अटॅच आहे तो पण कुठल्या हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये असणाऱ्या कार्बनला अटॅच आहे, तर तो सुद्धा sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असणाऱ्याच कार्बनला अटॅच आहे का नाहीये? आहे. म्हणजे थ्रूआउट मला एकच सांगायचंय, OH ज्या अल्किल ग्रुपला अटॅच आहे त्या अल्किल ग्रुपमध्ये आता सध्या तरी आताच्या एक्झाम्पल्स मध्ये एक गोष्ट क्लिअर आहे, OH ज्या अल्किल ग्रुपला अटॅच आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अनसॅच्युरेशन दिसत नाहीये, तर फक्त आणि फक्त काय दिसतंय? सॅच्युरेशन दिसतंय. काय दिसतंय? सॅच्युरेशन. अनसॅच्युरेशन का सॅच्युरेशन? सॅच्युरेशन. बघा ना, सगळ्याच्या सगळा CH3CH2 इथिल ग्रुप आहे, सॅच्युरेटेड पार्ट आहे, त्याच्यामध्ये कुठले डबल बॉन्ड दिसत नाही. इथे CH3CH3 आहे, या केसमध्ये 3 CH3 आहेत, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारे अनसॅच्युरेशन दिसत नाही. कुठल्या केसमध्ये? OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे ते कार्बन ज्या पुढच्या अल्किल ग्रुपला अटॅच आहेत तिथे कुठल्याही पद्धतीचं किंवा ज्या कार्बन स्केलेटनला अटॅच आहेत त्या कार्बन स्केलेटन मध्ये आत्ता तरी अनसॅच्युरेशन दिसत नाहीये.
आता मी एवढं एक्सप्लेन करतोय म्हणजे आता पुढं मी असं काहीतरी बोलणार आहे ज्याचं रिलेशन हे अनसॅच्युरेशन साईटशी आहे. प्लीज चेकआउट करूया. आता मोनोहायड्रिक अल्कोहोलचेच टाइप्स बघायचे आहेत. पण आतापर्यंत जी आपण एक्झाम्पल्स बघितली, प्रायमरी मोनोहायड्रिक अल्कोहोल, सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि टर्शरी मोनोहायड्रिक अल्कोहोल, या केसमध्ये OH आपला ज्या कार्बनला अटॅच होता आणि ते कार्बन ज्या उरलेल्या कार्बन स्केलेटनला अटॅच होते ते सर्वच्या सर्व कार्बन स्केलेटन सॅच्युरेटेड होते. त्याच्यामध्ये कुठेही अनसॅच्युरेशनची साईट नव्हती, कुठल्याही पद्धतीने डबल बॉन्ड नव्हता. आता मी डायरेक्ट उदाहरणच दाखवणार आहे, पण या हे जे अल्कोहोल्स आहेत ह्यांना स्पेसिफिक नाव आहे. यांना म्हणायचं अलेलिक अल्कोहोल्स. काय म्हणायचं? अलायलिक अल्कोहोल्स. काय म्हणायचं? अलायलिक अल्कोहोल्स. ओके, ALLYLIC, अलायलिक अल्कोहोल्स. ह्यांना म्हणायचं अलायलिक अल्कोहोल्स. आता अलायलिक अल्कोहोल्स मध्ये काय ते पहिलं सांगतो थोडक्यात. OH sp3 हायब्रिडाइज कार्बनलाच अटॅच आहे. म्हणजे परत OH चा जो बॉन्ड आहे कार्बन बरोबर तो sp3 हायब्रिडाइज कार्बनशीच आहे. पण हा जो कार्बन आहे ना, जो OH ला अटॅच आहे आणि जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे तो मात्र sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच्ड आहे. उदाहरण देतो. CH2 डबल बॉन्ड CH2OH अलायलिक अल्कोहोलचे पण टाइप्स आहेत. ओके, दुसरा जो टाइप आहे त्याच्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH3OH आणि CH2 डबल बॉन्ड CH3OH. एक्सप्लेन करणार आहे मी, डोंट वरी. पण आता मला बेसिक टाइप समजून सांगू द्या अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय. हे अलायलिक अल्कोहोलचे सब टाइप्स आहेत. ओके, म्हणजे अलायलिक अल्कोहोलचे टाइप्स आहेत. आता नीट बघा, OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे? sp2 हायब्रिडाइजला का sp3 हायब्रिडाइजला? sp3 हायब्रिडाइजला. इथे पण OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे? sp2 ला का sp3 ला? sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला. का? कारण OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो सगळीकडे सिंगल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे का नाही? आहे. म्हणजे या केसमध्ये सुद्धा OH हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच अटॅच्ड आहे. नाउ लुक एट दिस. OH again attached to that carbon atom which is involved again in what? Single bond. Okay, so all the carbon chose all single bonds. बरोबर आहे. म्हणजे OH असा कार्बनला अटॅच आहे जो सगळीकडे सिंगल बॉन्ड जनरेट करतो आणि जर का तो सगळीकडे सिंगल बॉन्ड जनरेट करत असेल तर OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp2 आहे का sp3 आहे? तर तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. म्हणजे मी जे अलायलिक कार्बनचे अलायलिक अल्कोहोलच्या केसमध्ये OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कोणाला अटॅच आहे? sp2 ला का sp3 ला? तर तो sp3 लाच आहे. म्हणजे अलायलिक अल्कोहोलमध्ये CsP3OH बॉन्डच आहे. म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आणि OH चाच बॉन्ड आहे. कशामध्ये? अलायलिक अल्कोहोलमध्ये. कशामध्ये? अलायलिक अल्कोहोलमध्ये. कशामध्ये? अलायलिक अल्कोहोलमध्ये. मग वेगळं काय? हा जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, हा जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, हा जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, हा अशा कार्बनला अटॅच आहे जो डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे. हा जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे ज्याला OH अटॅच आहे तो कार्बन अशा कार्बनला अटॅच आहे जो डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे तो कोण आहे? sp2 हायब्रिडाइज्ड आहे. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला दिसतंय OH इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम बट sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन इज अटॅच टू व्हॉट? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. बघा इथं पण तीच परिस्थिती. OH इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. हे मान्य आहे मला, तो इतर दोन कार्बनला अटॅच आहे ते पण sp3 आहेत. ओके, पण पॉइंट ऑफ डिफरन्स काय अगोदरच्या केसमध्ये आणि या केसमध्ये की OH sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहेच आहे, पण तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एका केसमध्ये मात्र, म्हणजे या दोन केसमध्ये तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच अटॅच आहे, पण एका केसमध्ये एक जो ग्रुप अटॅच झालाय त्या कार्बनला ज्याला OH अटॅच झालाय आणि जो sp3 आहे, ओके, त्या कार्बनला
अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन अटॅच आहे. काय अटॅच आहे? अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन अटॅच आहे. काय अटॅच आहे? अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन अटॅच आहे. म्हणजे OH is attached to sp3 hybridized carbon atom. OH is attached to sp3 hybridized carbon atom. OH is attached to sp3 hybridized carbon atom. But that sp3 hybridized carbon atom is attached to sp2 hybridized carbon atom. sp2 hybridized carbon atom. sp2 hybridized carbon atom. ओके, म्हणजे अल्लिक अल्कोहोल सगळ्यांना कळले असतील. अल्लिक अल्कोहोल कोणाला म्हणायचं? OH is attached to sp3 hybridized carbon atom, but that sp3 hybridized carbon atom is attached to the carbon which involves in what? Carbon double bond or which is sp2 hybridized. परत एकदा मी काय बोललो नीट ऐका. अल्लिक अल्कोहोल मध्ये OH is attached to what? sp3 hybridized carbon atom, but that sp3 hybridized carbon atom is attached to the carbon which is the part of what? Carbon double bond असं एक मी म्हणू शकतो. किंवा sp3 hybridized carbon atom ज्याला OH अटॅच आहे तो sp2 hybridized कार्बन ॲटमला अटॅच आहे असं मी म्हणेन. आय होप सो सगळ्यांना कन्सेप्ट कळलेला आहे. नावं देऊन टाकूया. आता मग फरक काय जरा चेक करा. ही तर हा जो अनसॅच्युरेशन कार्बन स्केलेटन आहे ते मी सेम दाखवले तिन्ही केसमध्ये. तुमच्या लक्षात येईल OH आता ज्या कार्बनला अटॅच आहे तो काय सेकंडरी का प्रायमरी? तर ऑब्व्हियसली तो प्रायमरी. का प्रायमरी? कारण OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो एकाच कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे. इकडे काय दिसतंय तुम्हाला? OH अशा कार्बनला अटॅच आहे जो कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 2. म्हणजे सेकंडरी कार्बन आहे हा. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो 3 कार्बनला अटॅच आहे. म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो सेकंडरी का टर्शरी. म्हणजे हे जे दिसतंय हे प्रायमरी अलायलिक अल्कोहोल आहे, हे सेकंडरी अलायलिक अल्कोहोल आहे आणि हे टर्शरी अलायलिक अल्कोहोल आहे. हा काय? प्रायमरी अलायलिक अल्कोहोल, हा सेकंडरी अलायलिक अल्कोहोल आणि हा टर्शरी अलायलिक अल्कोहोल. अशा पद्धतीने मी क्लासिफाय करेल. ओके, कळलंय सगळ्यांना? नक्की नावं देऊन घेऊया. ओके, आता हा प्रायमरी अलायलिक अल्कोहोल आहे. पण ही जी बेसिक चेन आहे, ओके, ही चेन काय आहे? याचा पेरेंट कोण असेल? अल्केन असेल का अल्किन असेल? तर ऑब्व्हियसली अल्किन असेल, कारण चेन मध्ये कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही आहे. पण आपल्याला नंबरिंग करताना कुठून करावं लागेल? तर नंबरिंग करताना आपण एक लक्षात घ्या, नुसता डबल बॉन्ड असता तर आपण नंबरिंग अशा पद्धतीने करतो. नुसताच कार्बन डबल बॉन्ड असेल, उद्या जर का अशा पद्धतीने स्ट्रक्चर आपल्याला अवेलेबल आहे तर नंबरिंग आपण अशा एंड पासून करतो जेणेकरून फक्त कार्बन डबल बॉन्ड असताना नंबरिंग आपण अशा एंड पासून करतो की जेणेकरून कार्बन डबल बॉन्ड जे आहेत ना त्यांच्यावरती मॅक्झिमम नंबर आला पाहिजे का मिनिमम नंबर आला पाहिजे. काय नंबर आला पाहिजे? मिनिमम. परत एकदा नीट ऐका. जर का कार्बन डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड, एक्सक्यूज मी जरा परत बोलतो, नीट ऐका. जर का ही जी चेन आहे या चेन मध्ये जर का आपल्याला नंबरिंग करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने नंबरिंग करतो जेणेकरून या कार्बन डबल बॉन्ड मध्ये जे कार्बन इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावरती मॅक्झिमम नंबर आला पाहिजे का मिनिमम. म्हणजे मी शुड आय नंबर फ्रॉम लेफ्ट हँड साइड और शुड आय नंबर फ्रॉम राईट हँड साइड? तर आय शुड नंबर फ्रॉम व्हॉट? राईट हँड साइड. दॅट मीन्स आय हॅव टू नंबर फ्रॉम दिस 1 2 3 4. ओके, गॉट इट. म्हणजे मी इकडनं 1 2 3 4 नाही करू शकत, मी 1 2 3 4 करतो, कारण मला कार्बन डबल बॉन्ड मध्ये जे कार्बन इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावरती मिनिमम नंबर पाहिजे. इफ आय नंबर फ्रॉम लेफ्ट हँड साइड आय विल गेट 3 and 4 number on these carbon which are involved in double bond. ओके, मला मिनिमम नंबर पाहिजे, म्हणजे 1 and 2 शुड आय प्रेफर. ओके, आय शुड प्रेफर व्हॉट? 1 and 2 or 3 and 4. तर आय शुड प्रेफर 1 and 2. Okay, got it. So I will number from what? Left hand side or right hand side? So I will number from right hand side. पण आता जेव्हा फंक्शनल ग्रुप पण आहे, म्हणजे आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत की तुम्ही नंबरिंग कुठून करायचं.
तुम्ही नंबरिंग लेफ्ट हँड साईड कडनं केलं तर 1 2 3 आणि तिसऱ्या कार्बनवरती OH अटॅच आहे असं दिसेल. आणि जर का तुम्ही फंक्शनल ग्रुपला मान द्यायचं ठरवलं तर पहिल्याच कार्बनला OH अटॅच आहे आणि याच्यावरती 2 and 3 असे नंबर्स मिळतील. अर्थ कळतोय का मी काय बोलतोय ते? जेव्हा फंक्शनल ग्रुप नव्हता आणि फक्त डबल बॉन्ड होते त्यावेळेस मी कमीत कमी नंबर आले पाहिजे डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड असणाऱ्या कार्बनवर असं बोललो, बरोबर आहे की नाही? पण आता काय झालंय, नुसता डबल बॉन्ड इन्व्हॉल्ड आहे का त्या चेन मध्ये फंक्शनल ग्रुप पण आलाय, तर फंक्शनल ग्रुप पण आलाय. त्यामुळे आता आपल्या नक्की समस्या उपस्थित झाली की नक्की आता मान कोणाला द्यायचा? डबल बॉन्डला मान द्यायचा का फंक्शनल ग्रुपला? तर ऑब्व्हियसली फंक्शनल ग्रुपला मान द्यायचा. म्हणजे मी अशा साईडनी नंबर करेल जिकडनं नंबर केल्यानंतर फंक्शनल ग्रुपला जो कार्बन अटॅच आहे त्याच्यावरती मिनिमम नंबर आला पाहिजे. परत एकदा नीट ऐका. आता आपलं टार्गेट काय, फंक्शनल ग्रुप जेव्हा अनसॅच्युरेटेड चेन मध्ये जेव्हा येतोय त्यावेळेस आपण कुणाचा विचार करायचा आहे? डबल बॉन्डेड कार्बनला मिनिमम नंबर आला असा विचार करायचा आहे का फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आला आहे त्याच्यावर मिनिमम नंबर आला पाहिजे? तर मी बोललो फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती मिनिमम नंबर आला पाहिजे. म्हणजे मी कुठून नंबर करेन बाळांनो, लेफ्ट का राईट? तर ऑब्व्हियसली राईट. आय विल नंबर फ्रॉम दिस अँड आय विल गेट 1 2 3. आय शुड गेट वन नंबरिंग लाईक 1 2 3. बरोबर. आता नंबर केल्यानंतर कळते सगळ्यांना स्टेट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये किती कार्बन आहेत? 3. म्हणून काय येणार? प्रोब. डबल बॉन्ड कितव्या कार्बन पासून स्टार्ट होतोय? 2. म्हणून प्रोब 2 इन. आलं का नाही आलं? तर इथं अल्किन आहे ना, म्हणजे प्रोब 2 इन सारखं झालं. पण सगळ्यांना माहिती आहे, काय माहिती आहे सगळ्यांना, की आता आपल्याला काय सांगावं लागणार आहे? OH ग्रुप बद्दल पण बोलावं लागणार आहे. म्हणजे आता इथे ई ला रिप्लेसमेंट आहे का नाहीये? आहे. कितव्या कार्बनला OH अटॅच आहे? 1. आणि पुढे अल्कोहोल आहे म्हणून काय लिहायचं? OL. म्हणजे काय येईल? प्रोब 2 in 1 ऑल. कळले सगळ्यांना? अतिशय सोपं नाव आहे. 1 2 3 3 लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये 3 कार्बन आहेत म्हणून प्रेफिक्स आला प्रोब. दुसऱ्या कार्बन पासून डबल बॉन्ड इनिशिएट होते म्हणून 2. अल्किन आहे म्हणून EN, कारण पेरेंट आता अल्किन नाहीये तर अल्किन आहे म्हणून EN. OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे? पहिल्या म्हणून 1. आणि अल्कोहोल म्हणून काय? OL. चला आता परत एकदा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनची होणार आहे जरा प्लीज चेक करा. काय होणार आहे? 1 2 3 4 4 कार्बनची. मी सांगतोय स्ट्रेट चेन हे आपलं नोट नाहीये, स्ट्रेट चेनच पाहिजे असं काही नाहीये, तर आपल्याला कंटिन्युअस चेन पाहिजे. तर 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे आपल्याकडे कंटिन्युअस चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. म्हणजे प्रेफिक्स काय येणार आहे? ब्यूट. परत एकदा आपल्याला प्रश्न पडलाय की आता कुठल्या कार्बनवरती मिनिमम नंबर आला पाहिजे? फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर का डबली बॉन्डेड कार्बन्स वरती? तर फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती मिनिमम नंबर आला पाहिजे. म्हणजे आपण नंबरिंग कुठून करणार? लेफ्ट कडनं का राईट कडनं? तर ऑब्व्हियसली राईट कडनं. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे कळतंय सगळ्यांना मी काय बोलतोय ते? नक्की कळतंय? ओके, व्हेरी गुड. कमान. आता मला सांगा डबल बॉन्डेड कार्बन, डबल बॉन्ड मध्ये जे कार्बन इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये लोएस्ट नंबर कुठला आहे? 3. म्हणजे काय येणार? ब्यूट 3. परत काय येणार? इन. पण ई इज रिप्लेस बाय आता काय? अल्कोहोल आहे त्याच्यामुळे OL. म्हणजे परत काय येणार? डॅश. आणि OH कितव्या कार्बनवर अटॅच आहे? दुसऱ्या. म्हणून काय येणार? OH दुसऱ्या कार्बनवर अटॅच आहे म्हणून 2 येणार. आणि त्याच्यानंतर अल्कोहोल आहे म्हणून OL. म्हणजे कंपाऊंडचं होणार आहे ब्यूट 3 into ऑल. इज इट डिफिकल्ट? ओके. हे कुठलं अलिलिक अल्कोहोल आहे? सेकंडरी अलिलिक अल्कोहोल आहे का नाहीये? आहे. सगळ्यांना कळलं असेल. टर्शरी अलिलिक अल्कोहोल आहे. OH अशा कार्बनला अटॅच आहे जो किती कार्बनला अटॅच आहे? 3. चला आता याच्याबद्दल पण माहिती देऊया. आता लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनचा विचार केला तर ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन याचा विचार करा. 1 2 3 4. एखादा 1 2 3 4 करून या मिथिलला सुद्धा ब्रांचिंगला घेऊ शकतो. आता मी 1 2 3 4 घेऊन या मिथिलला ब्रांचिंगला घेतोय. म्हणजे 1 2 3 4 म्हटल्यानंतर प्रेफिक्स मी जरा पहिले मी रफ मध्ये लिहून दाखवतोय. त्यामुळे नंतर मी खोडून ते जे काही लिहिल ते खोडून मी परत एकदा नाव लिहिल, ते फायनल नेमिंग असेल. जरा नीट ऐका. आता 1 2 3 4 म्हणजे परत प्रेफिक्स कोण येणार? ब्यूट. बरोबर. आता नंबरिंग कुठून करायचं? परत डबली बॉन्डेड कार्बनवर मिनिमम नंबर आला पाहिजे का फंक्शनल ग्रुप ज्याला अटॅच झालाय त्याच्यावर मिनिमम नंबर आला पाहिजे? तर फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती मिनिमम नंबर आला पाहिजे. म्हणजे मी नंबरिंग कुठून करणार? लेफ्ट कडनं का राईट कडून? तर ऑब्व्हियसली राईट कडून. मग राईट कडनं नंबर केल्यावर 1 2 3 म्हणजे परत कितव्या कार्बनवर?
कुठल्या कार्बन पासून डबल बॉन्ड स्टार्ट झाला? तिसऱ्या, म्हणून ब्यूट 3 अल्किन, म्हणून काय ENE. ओके, परत ई रिप्लेस करायचा आहे, पण OH कितव्या कार्बनला अटॅच आहे? दुसऱ्या, म्हणजे 2. परत काय? ऑल, म्हणजे सगळं नाव क्लिअर झालं. काय? ब्यूट. ब्यूट म्हणून मी सांगितलं लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये किती कार्बन आहे? 4. 3 म्हणजे काय? डबली बॉन्डेड कार्बन मध्ये जिथनं डबल बॉन्ड ज्या कार्बन पासून स्टार्ट होणार आहे, ओके, जो इनिशियल कार्बन असणार आहे डबल बॉन्ड मधला, त्याच्यावरती मिनिमम नंबर असणार आहे, तो असेल 3. त्याच्यानंतर अल्किन आहे म्हणून EN, आणि E इज रिप्लेस बाय OL. पण बिफोर दॅट OH कितव्या कार्बनवर अटॅच आहे? दुसऱ्या, म्हणून 2. म्हणून नाव काय? ब्यूट 3 into ऑल. परत एकदा ब्यूट 3 into ऑल. परत एकदा ब्यूट 3 into ऑल. ओके, हे झालं. म्हणजे मी 1 2 3 4 बद्दल बोललो ब्यूट म्हणून, 3 बद्दल आणि इन बोलून मी डबल बॉन्ड किंवा अनसॅच्युरेशन साइड बद्दल बोललो. थँक्यू. नंतर 2 ऑल बोलून मी हे सांगितलं OH इज प्रेझेंट ऑन सेकंड कार्बन. पण मी मिथिल बद्दल बोललो का? नाही. म्हणजे मला बोललं पाहिजे, म्हणजे ते सांगण्यासाठी म्हणून मला अगोदर लिहिलं पाहिजे काय? कितव्या कार्बनवर मिथिल आहे? दुसऱ्या, म्हणून येणार 2 मिथिल. काय? 2 मिथिल. म्हणजे आपलं जे कंपाऊंड आहे त्याचं नाव काय येणार? 2 मिथिल ब्यूट 3 into ऑल. ओके, काय नाही येणार? 2 मिथिल ब्यूट 3 into ऑल. ओके, 2 मिथिल ब्यूट 3 into ऑल. हे कुठलं अल्किलिक अल्कोहोल आहे? टर्शरी अल्किलिक अल्कोहोल. अशा पद्धतीने आता आपण प्रायमरी अल्किलिक अल्कोहोल, सेकंडरी अल्किलिक अल्कोहोल आणि टर्शरी अल्किलिक अल्कोहोलची माहिती बघितली. क्लासिफिकेशनच्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड याचा तिसरा प्रकार बघतोय. पहिला प्रकार बघितला होता ज्याच्यामध्ये OH हा sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच होता, पण तो sp3 हायब्रिडाइज कार्बन इतर ज्या अल्किल ग्रुप किंवा ग्रुप्सला अटॅच होता ते सर्वच्या सर्व सॅच्युरेटेड होते, त्याच्यामध्ये कुठे अनसॅच्युरेशनची साईट सापडली नाही. दुसऱ्या केसमध्ये बघितलं तिथं टाईप पडले होते प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. दुसऱ्या केसमध्ये आपण बघितलं होतं की OH इज अटॅच टू again sp3 hybridized carbon atom, but this sp3 hybridized carbon atom is attached to the sp2 hybridized carbon atom. आणि तिथे सुद्धा 3 प्रकार पडले होते, त्याला आपण अलिलिक अल्कोहोल बोललो होतो. आणि तिथे सुद्धा 3 प्रकार पडले होते, प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, सेकंडरी अलिलिक अल्कोहोल आणि टर्शरी अलिलिक अल्कोहोल. आता याच टायटल खाली आपण तिसरा प्रकार बघतोय ज्याचं नाव आहे बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल मी डायरेक्ट या बेन्झिलिक अल्कोहोलचे सुद्धा 3 टाईप पडणार आहेत. जसं अलिलिक अल्कोहोलचे 3 टाईप पडले होते, किंवा पहिलं जे आपण बघितलं होतं ज्या केसमध्ये CsP3OH बॉन्ड होता, पण या sp3 हायब्रिडाइज कार्बनला जे अल्किल ग्रुप अटॅच होते ते सगळे सॅच्युरेटेड होते. त्या केसमध्ये सुद्धा 3 टाईप पडले होते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. अलिलिक अल्कोहोलच्या केसमध्ये सुद्धा 3 टाईप पडले होते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आणि आता आपण बेन्झिलिक अल्कोहोलच्या केसमध्ये सुद्धा 3 टाईप बघणार आहोत, प्रायमरी, सेकंडरी आणि काय? टर्शरी. पहिला प्रकार, पहिले बेन्झिलिक अल्कोहोल काय ते कळेलच तुम्हाला मी 3 उदाहरणं लिहिल्यावर. आता तिन्ही केसमध्ये, या तिन्ही एक्झाम्पल मध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा. OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे? इथे सुद्धा OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे? एक्सक्यूज मी. आणि या केसमध्ये सुद्धा OH कुठल्या कार्बनला अटॅच आहे ते बघा. तुमच्या लक्षात येईल इथे सुद्धा OH sp3 हायब्रिडाइज कार्बनलाच अटॅच आहे.
इथे सुद्धा OH sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच अटॅच आहे आणि इथे सुद्धा OH sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच अटॅच आहे. म्हणजे तिन्ही केसमध्ये OH कोणाला अटॅच आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे का sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. तर तिन्ही केसमध्ये OH sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच अटॅच आहे. पण तो जो कार्बन आहे ज्याला sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे ज्याला काय अटॅच आहे OH, ओके, हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे ज्याला काय अटॅच आहे OH, हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे ज्याला काय अटॅच आहे OH. तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन अशा कार्बन ऍटमला अटॅच आहे जो एरोमॅटिक रिंगचा भाग आहे. जो कुठल्या रिंगचा भाग आहे, एरोमॅटिक रिंगचा भाग आहे. जो कुठल्या रिंगचा भाग आहे, एरोमॅटिक रिंगचा भाग आहे. सगळ्यांना माहिती इथे कार्बन आहे का नाही आहे, इथे कार्बन आहे. ओके, इथे कार्बन आहे. म्हणजे OH ज्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे तो कुणाला अटॅच आहे, अशा कार्बनला अटॅच आहे जो एरोमॅटिक रिंगचा भाग आहे. कुठल्या रिंगचा भाग आहे, एरोमॅटिक रिंगचा भाग आहे. कुठल्या रिंगचा भाग आहे, एरोमॅटिक रिंगचा भाग आहे. अशा अल्कोहोलला म्हणायचं बेन्झाइलिक अल्कोहोल्स. काय म्हणायचं, बेन्झाइलिक अल्कोहोल्स. म्हणजे बेन्झाइलिक अल्कोहोल्स मध्ये OH is attached to sp3 hybridized carbon atom and that sp3 hybridized carbon is attached to the carbon which is the part of aromatic ring, which is the part of what, aromatic ring, or here it is benzene. ओके, म्हणजे बेन्झिनच्याच रिंगचा हा तो कार्बन भाग आहे का नाही आहे. सगळ्यांना कळलं असेल मी काय बोलतोय ते. नाव देऊया या तिन्ही लोकांना. तत्पूर्वी त्यांचं क्लासिफिकेशन पण करा. आता OH sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे आणि तो त्या अरोमॅटिक रिंग मधल्या एका कार्बनला अटॅच आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण हा कार्बन काय प्रायमरी का सेकंडरी का टर्शरी, तर प्रायमरी आहे. म्हणजे ह्या अल्कोहोलला काय म्हणणार मी, प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल. काय म्हणणार, प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल. याला काय म्हणणार, आता OH परत CsP3 म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बनलाच अटॅच आहे का नाही आहे. आणि त्या केसमध्ये OH sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे आणि तो कोणाला अटॅच आहे, तर अरोमॅटिक रिंग मधलंच एका कार्बनला अटॅच आहे. पण हा कार्बन कोण आहे, प्रायमरी का सेकंडरी, सेकंडरी आहे का, कारण इट इज अटॅच टू 2 कार्बन. म्हणजे याला काय म्हणायचं, सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोल. काय म्हणायचं याला, सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोल. काय म्हणायचं याला, सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोल. आणि ते तुम्हाला दिसतंय OH इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम. Okay, which is attached to how many carbon atoms? 3 carbon atom, 1, 2 and 3. OH is attached to that carbon atom which is attached to what? 3 carbon atoms. Okay, आणि याला म्हणायचं टर्शरी बेन्झाइलिक अल्कोहोल. काय म्हणायचं याला, टर्शरी बेन्झाइलिक अल्कोहोल. म्हणजे OH हा परत sp3 हायब्रिडाइज कार्बनलाच अटॅच आहे का नाही आहे. आणि तो sp3 हायब्रिडाइज कार्बन अरोमॅटिक रिंगला अटॅच असणाऱ्या एका कार्बनला अटॅच, अरोमॅटिक रिंग मध्ये असणाऱ्या कार्बनला अटॅच आहे का नाही आहे. म्हणजे हे कुठलं अलायलिक अल्कोहोल आहे का बेन्झाइलिक अल्कोहोल आहे, तर हे बेन्झाइलिक अल्कोहोल आहे. आणि बेन्झाइलिक अल्कोहोल मध्येही कुठलं आहे, प्रायमरी सेकंडरी का टर्शरी आहे, टर्शरी. का, कारण OH ज्या sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे तो किती कार्बनला अटॅच आहे, 3. म्हणून टर्शरी बेन्झाइलिक अल्कोहोल आहे. म्हणजे बेन्झाइलिक अल्कोहोलचे 3 प्रकार पडले, प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल, सेकंडरी बेन्झाइलिक अल्कोहोल आणि टर्शरी बेन्झाइलिक अल्कोहोल. आज आपण प्रायमरी अलायलिक अल्कोहोल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल आणि टर्शरी अलायलिक अल्कोहोल सुद्धा बघितलेलं आहे. धन्यवाद. सगळ्यांना कळत असेल मी काय बोलतोय ते. नावं देऊया याला. याचं जे कॉमन नेम आहे याला म्हणायचं बेन्झिल अल्कोहोल. काय म्हणतात त्याला, 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 बेन्झिल अल्कोहोल. आता IUPAC ने देताना असा विचार केला जातो, हा जो रिंगचा पार्ट आहे ना, हा ह्याच्याबद्दल थोडं बोलून टाकू. चला, नुसता बेन्झिन असतो बरोबर, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, C6H6 बरोबर. नुसत्या बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C6H6 बरोबर. आता हा ग्रुप या बेन्झिन रिंगला अटॅच झाला. C6H6 या मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा अर्थ काय, 6 कार्बन आहेत सर आणि 6 कार्बनवर 6 हायड्रोजन, 6 कार्बनला 6 हायड्रोजन अटॅच आहेत. सहा कार्बनला 6 हायड्रोजन अटॅचेड. डन, थँक्यू. जर का 6 कार्बनला 6 हायड्रोजन अटॅच आहेत असं आपण कन्सिडर केलं आणि जर का आता इथं हा ग्रुप बसवायची वेळ आली, तर इयत्ता 11वीत मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, बेन्झिनची सगळी जी स्टॅबिलिटी आहे ना ती या 3 म्हणजे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये, या अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड मध्ये आहे.
हे 3 डबल बॉन्ड जोपर्यंत आहेत, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन आहेत, बेन्झीन स्टेबल आहे. म्हणजे बेन्झीनच्या स्टॅबिलिटीची खरी ताकद हे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहेत. म्हणजे ते काही बेन्झीन ब्रेक करत नसतो. मग बेन्झीन काय करतो, या ग्रुपला जर का अटॅच करून घ्यायचं असेल तर बेन्झीन या हायड्रोजनला काढून टाकेल आणि ग्रुप तिथं बसवेल. अर्थ कळलाय? म्हणजे बेन्झीन मध्ये आपण एखादा ग्रुप जेव्हा जोडतो त्यावेळेस तो तिथल्या हायड्रोजनला रिप्लेस करतो. मग हे सगळे जर का लोक हायड्रोजनला रिप्लेस करून तिथे अटॅच झाले असतील तर एक हायड्रोजन ऑब्व्हियसली कमी झाला असेल आणि आता ग्रुप काय असणार आहे, C6H5 असणार आहे. आणि हा C6H5 ग्रुप कुठल्या तरी या ग्रुप्सला अटॅच असं म्हणता येईल. बरोबर? कुठला, C6H6 का C6H5? तर C6H5 या कार्बन्सला अटॅच असं म्हणता येईल. डन. हा जो C6H5 ग्रुप आहे ना, याला म्हणतात फेनिल ग्रुप. काय म्हणतात याला? फेनिल ग्रुप. म्हणजे हे लोक जेव्हा IUPAC नेम कन्सिडर करतील त्यावेळेस काय कन्सिडर करतील की फेनिल ग्रुप CH2OH ला अटॅच आहे, फेनिल ग्रुप CH3CHOH ला अटॅच आहे. नंतर इथे फेनिल ग्रुप CH3CCH3 या एका चेनला अटॅच आहे. अर्थ कळला? म्हणजे फेनिल ग्रुप कुठला, C6H6 का C6H5? तर C6H5. कुठला? C6H5. कुठला ग्रुप आहे? C6H5. तो कसा आला हे पण मी सांगितलं. परत एकदा ऐका मी काय बोललो. इथे त्याने अज्युम केलंय की हा फेनिल ग्रुप म्हणजे C6H5 वाला ग्रुप CH2OH ला अटॅच आहे, म्हणजे या sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. इथे सुद्धा हा फेनिल ग्रुप या sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे. इथे सुद्धा फेनिल ग्रुप या sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच्ड आहे. ओके ओके ओके, कळलंय सगळ्यांना? नाव आता एकदम नाव देणं सोपं आहे. आता एक कार्बनवाला अल्केन कुठला, तर मिथेन. आणि हा OH म्हणजे अल्कोहोल, म्हणजे E इज रिप्लेस बाय OL, म्हणजे नाव काय येणार? मिथेनॉल. पण त्याला कुठला ग्रुप अटॅच आहे? फेनिल. म्हणजे याचं अजून एक नाव काय येणार? फेनिल मिथेनॉल. काय नाव येणार? फेनिल मिथेनॉल. काय नाव येणार? फेनिल मिथेनॉल. काय नाव येणार? फेनिल मिथेनॉल. ओके. आता इकडे काय ते बघा. आता OH कुठल्या कार्बनला अटॅच होणार? आता ही कंटिन्युअस चेन कन्सिडर केली. OH कुठल्या कार्बनला अटॅच होणार? दुसऱ्या का पहिल्या? पहिल्या. का? कारण आपलं ठरलंय फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच होतो त्याच्यावरती मॅक्झिमम नंबर आला पाहिजे का मिनिमम? मिनिमम. मग ही जर का लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असेल तर त्यात किती कार्बन आहेत? 2. म्हणजे पेरेंट अल्केन कोण येणार? इथेन. त्याच्यात कुठं सॅच्युरेशन आहे का? नाही. म्हणजे अल्केनिल का अल्केनिल? तर अल्केनिल. म्हणजे हा कोण झाला? 2 कार्बनवाला अल्केन कुठला झाला? इथेन. परत अल्कोहोल आहे म्हणजे ई काढायचा आणि काय बसवायचा? OL. म्हणजे नाव काय? इथेनॉल. आणि पहिल्या कार्बनला कोण अटॅच आहे? दुसऱ्या का पहिल्या? पहिल्या. कारण आता नंबरिंग करताना 1 2 करणार का 1 2 करणार? टॉप टू बॉटम येणार का बॉटम टू टॉप जाणार? बॉटम टू टॉप जाणार. 1 2 का? कारण फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला अटॅच असतो त्याच्यावरती काय आला पाहिजे? मॅक्झिमम नंबर आला पाहिजे का मिनिमम नंबर आला पाहिजे? मिनिमम. म्हणजे याचं नाव काय येणार? 1 फेनिल इथेनॉल. काय नाव येणार? 1 फेनिल इथेनॉल. काय येणार? 1 फेनिल इथेनॉल. आता टर्शरी बेन्झेनिक अल्कोहोलचं नाव कसं येईल? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन 1 2 3. म्हणजे कोण? पेरेंट कोण येणार? प्रोपेन. बरोबर. आणि मग परत कितवा कार्बनला OH अटॅच आहे? नंबरिंग कुठूनही केलं तरी OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला नंबर 2च येणार. 1 2 3 1 2 3. म्हणजे प्रोपेन टू ऑल. E इज रिप्लेस बाय व्हॉट? E इज रिप्लेस बाय व्हॉट? टू ऑल किंवा OL. म्हणजे प्रोपेन टू ऑल. पण या ग्रुप बद्दल बोललो का मी? नाही. तो ग्रुप कुठला आहे? फेनिल. म्हणजे काय येणार? 2 कितव्या कार्बनला अटॅच येतो? दुसऱ्या. म्हणजे याचं नाव काय येणार? 2 फेनिल. बरोबर. म्हणजे सगळ्या कंपाऊंडचं नाव काय येणार? 2 फेनिल प्रोपेन टू ऑल. काय येणार? 2 फेनिल प्रोपेन टू ऑल. काय नाव येणार? 2 फेनिल प्रोपेन टू ऑल. काय नाव येणार? 2 फेनिल प्रोपेन टू ऑल. दुसरा कार्बनला फेनिल ग्रुप अटॅच आहे. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये 3 कार्बन म्हणून पेरेंट अल्केन प्रोपेन. E इज रिप्लेस बाय OL and OH is attached to second carbon, hence there is 2. अशा पद्धतीने आज आपण पूर्णपणे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स कंटेनिंग CsP3OH बॉन्ड या आर्टिकलचा एंड केला. उद्या थोडी
अधिक माहिती बघूया, नॉमिनक्लेचर बघूया आणि प्रिपरेशन मेथडला स्टार्ट करूया. धन्यवाद.